विलोभनीय आहे. अभिनंदन. मी मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करेन. सर आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. शिवगर्जना मिरासवाडी केपी, चला केपी फिल्डिंग लावा प्लीज, विनंती आहे आपल्याला. टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी संघाचे कॅप्टनने सांगितलं आम्ही आमचा प्लॅनिंग तसाच असतो की टॉस जिंकतो त्यावेळेला बॅटिंग करतो, एक चांगली धावसंख्या आणि या तो प्रयत्न केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया किरणजी मस्कर सरांना. धन्यवाद. धन्यवाद. अप्रतिम मॅच, चांगली मॅच बघायला भेटेल. अमोलदादा माने, अमोलदादा वेलकम. क्रिकेट वेडे, क्रिकेट चाहते. आज कामही आहे, जॉब आहे, पण पहिलं क्रिकेटच्या मैदानात यायचं मग कामावरती जायचं. मुकादम वेलकम. आज कवळं ऊन दोघेही घेत आहेत. या वयामध्ये कवळा उन्हाचा आनंद घेतला जातो दोघांकडून. वेलकम. संपूर्ण टीम दाखल झाली मैदानामध्ये. बॅट्समन दाखल होतील मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच क्रिस्टल ट्रॉफी. आणि मिरासवाडी टीम, लहू संपूर्ण टीम आपण पहिली कंटिन्यू सगळे प्रॅक्टिसमध्ये, सगळे टचमध्ये. काही सानपाड्याच्या गावदेवी मंदिरामध्ये प्रॅक्टिस करतात, मंदिराच्या मैदानामध्ये प्रॅक्टिस करतात, काही सानपाडा ब्रिजच्या इथे, काही मानखुरला, काही नेहरूला, असे सगळे प्रॅक्टिसमधले खेळाडू आहेत. सब टच में. विक्रम दुसऱ्या बाजूला आपण बॅटिंगसाठी उतरलाय. विक्रम आणि विजय. विक्रम प्रॅक्टिसमधला खेळाडू आहे, कंटिन्यू प्रॅक्टिससाठी येणारे खेळाडू आहे. विजय एक प्रॅक्टिसमधले खेळाडू. हे सगळे प्रॅक्टिसमधले खेळाडू एकमेकांसोबत. येस अंपायर, चेंडू पोचवू. थँक्यू. वेलकम कॅप्टन 26 अतुल दादा. विजय आणि विक्रम दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. येस अंपायर, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले द मॅच. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. महत्वाची मॅच. विजय संघ एकमेकांसमोर. 3 ओव्हरची मॅच आहे. 6 चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये असणार. 3 ओव्हरची मॅच. ओपन करेल आपण पहिले तर अगदी विक्रम ओपन करेल या मॅच मध्ये. स्क्वेअर कॅट पहिला चेंडू अगदी डिक्लेअरच्या डिझाइन मध्ये जातो. एक सिंगल धाव येईल. वन साइड भालेकरवाडी टीम देखील दाखल झाली. हळूहळू त्या टीमचं स्वागत करतो. वेलकम टीम. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे टीम देखील दाखल झाली. त्याही टीमचं स्वागत करूयात. टॅप फटका विशेप मध्ये खेळाडू आहे. यावेळी मिस फिल्डिंग झाली आहे. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव घेतली जाते. घाई केली गेली थोडीशी. एक सिंगल धाव. श्री बागजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी टीम देखील आली आहे. वेलकम. गोशेटवाडी टीमचं स्वागत करूयात. हिमांशु वेलकम. सर्वांचं स्वागत. ही चेंडू आपण पाहिलं तर कशा पद्धतीने हाताला. येस, बॅट इन्व्हॉल्व नाहीये. वाईट +1 2 धावा येतील. टीमच्या टोटलमध्ये 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते 4 या आकड्यावरती. चेंडू आपण पाहिले तर तब्बल 2 झालेले आहेत.
2 चेंडू झालेत, वाईट आला. 3 ओव्हरची मॅच आहे. 6 चेंडू प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला हाताळायचे. वेलकम कॅप्टन 26 अतुल दादा, वेलकम. सर अभिषेकमध्ये खेळाडू आपण पाहिलं लॉंगॉनला ऑलरेडी तैनात आहे. चेंडूपर्यंत पोचेल. फेकी पहा, थ्रो पहा. वॉड थ्रो यार, वॉड थ्रो. काय फेकी केले ताकदवर. लॉंगॉन वरून हा थ्रो फेकलाय. जिथे आपण पाहिलं तर राजेश उभा होता. अप्रतिम थ्रो राजेशचा. फिल्डिंग एफर्ट्स राजेशनं दाखवलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ झालाय. आझाद हिंद साक्री कॅप्टन, आपण या आयोजकांना भेट द्या. पुढून खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉंग ऑन वरून एक सिंगल धाव घेतली जाते. राजेश आहे. राजेशची फेकी म्हणजे दुसरी धाव अडचणीची ठरते. थ्रो केला गेलाय. राजेशचा थ्रो नेहमी रॉकेट असतो आणि यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, तो फसला गेला. बॅटिंग करत असताना फलंदाज विक्रमला यावं लागेल माघारी. रॉकेट थ्रो, साइडम थ्रो बऱ्याचदा राजेश करतो आणि या साइडम थ्रोसाठी त्याचे खांदे मजबूत आहेत. चला बॅट्समन दाखल होत आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अर्थातच सुरेश. मागील मॅचमध्ये सुरेशपर्यंत बॅटिंग आलीच नव्हती. पहिल्या ओपनिंग पेअरनं मॅच जिंकून दिली होती. सुरेश आता पहिल्यांदा दाखल होतोय दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन 26 सांगितलंय जर 3 चेंडू 3 षटकार जर आले सुरेशच्या बॅटमधून तर तब्बल 1111 रुपये हॅट्रिक षटकाराला. अतुल दादा भालेकर कॅप्टन 26च्या माध्यमातून. हा न्याय आहे. म्हणजे मुकादम जेव्हा बॅटिंग करतात तेव्हा 11 रुपये लावता आणि 1111 याच्यासाठी. अप्रतिम मॅच. PTPLचं वारं आता चालू झालंय, त्याची चर्चा करणार आहोत अधूनमधून. 6 धावसंख्या. वॉट बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतो. फेकी करण्याचा प्रयत्न. धाव दिली नाहीये, धाव घेतली नाहीये. अगदी डॉट बॉल जाईल. कम्युनिकेशन थोडंसं मिस झालं. सुरेशनं जागा सोडली होती. विजयनं नकार दिला धावेसाठी. डॉट बॉल जाईल. तब्बल चेंडूचा खेळ 5 झालाय. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे. यावी फटका घेण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट. खेळाडू आहे पॉइंटला. अप्रतिम कॅच पकडली आहे. सुरेश गेला. सुरेश मैदानातून बाहेर आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जैसे ते वैसे, जितल्या तिथे. अर्थातच 6 या धावसंख्येवरती अभि दाखल होतोय. न्यू बॅटर 6 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिलं षटक संपलं आणि तदनंतर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर दाखल होईल गणेश. दाखल होतोय मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आणि गणेशची हाईट फॅक्टर बघतो. 5.5-6 फुटावरून चेंडू खाली टाकतो गणेश. ही हाईट आहे गणेशची. गणेश दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ही विनिंग टीम एकमेकांसमोर आहेत. यानंतर टॉस होईल. आई नवलाई देवी स्पोर्ट्स सोनवडे विपक्ष श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोष्टवाडी. नो बॉल. अंपायरचा आवाज घुमला मैदानामध्ये. ओड अंपायरिंग यार, काय आवाज घुमला मैदानामध्ये पंचांचा. इट्स अ नो बॉल असा. फ्री हिट. गुड अंपायरिंग. 7 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. समाधानकारक धावसंख्या नाहीये ही. 7 धावा कराव्या लागतील. फ्री हिट भेटला, हात खोलावे लागतील.
पुन्हा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पूर्ण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन पूल फटक्यासाठी तयार आहे. गोलंदाज गणेशला माहित असताना तो कसा काय तुमच्या लेंथमध्ये चेंडू देईल. बाहेर ठेवला थोडासा. डॉट बॉल. टॅप फटका. मिड ऑनला खेळाडू आहे. धाव घेतली तर कदाचित संकटात असू शकते. एक सिंगल धाव घेतली आहे. चिक्की धाव, चोरीची धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. ॲज अ स्कोरिंगच्या भूमिकेत माझ्यासोबत जोडलाय रणजित साळुंखे जोडलाय माझ्यासोबत ॲज अ स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला. चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू हाताळलाय. डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करत हा चेंडू डॉट जातोय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. लॉफ करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. अर्ली बॅट स्विंग. अर्ली बॅट स्विंग. अर्ली बॅट स्विंग. लवकर बॅट फिरली गेली आहे. बॅकफुटला बॅटीच्या टॉप एजला खेळाडूला कॅच कॉल दिलाय. गुड कॉलिंग. कॅच तर ड्रॉप होतीये. बॅकअप भेटलाय. कव्हर भेटलाय आणि यावेळी धावा कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल आपण पाहिलं तर अगदी दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या. टीमची टोटल 10 या कड्यावरती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. 5. येस, थँक्यू. मी बघत होतो तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे का. बॅटीच्या टॉप एजला जाईल. डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि एका धावेनं ओव्हरची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ झालाय. 11 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती सजली गेली. 11. ऑन स्कोर कार्ड. चेंडू मैदानामध्ये बॉक्स. चेंडू येतो मैदानामध्ये. चला मॅचला लगेच सुरुवात करा. संतोष दाखल झालाय गोलंदाजीसाठी. ओहो, यावेळी अगदी निघून जातोय. शेवटची ओव्हर, हाणामारीचं षटक, महत्वाची ओव्हर आणि अशा वेळी धावा चालू केलेत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर विजयच्या बॅटमधून हा षटकार येतोय. वॉड स्ट्रोक. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गरज होती का. डोळ्यासमोरून 2 रन आपने चुराया जो सनम. अंपायरच्या डोळ्यासमोरून चोऱ्या होत आहेत दिवसा ढवळ्या. वा. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 19 ऑन स्कोर कार्ड. सोडून दिला चेंडू. पडल्यानंतर थोडंसं जास्त बाहेर. अंपायर सांगतात व्हाईट बॉल. धावा येत आहेत आता. टीम श्री भैरवनाथ 11 शिंगमोडेवाडी बनपुरी टीम थोडा कमबॅक करते आता. धावा आल्यात. विजयला माहिती आहे रोकेगा तर ठोकेगा आणि विजय थांबून खेळला चांगल्या पद्धतीने. बिगिरी करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्पेल एक रिझन. एक सिंगल धावी ते कंप्लीट केली जाते. थँक्यू सो मच सन्मान नाताजी साहेब. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. 21 धावा. 21. 3 चेंडू झाले. 3 बाकी आहेत अजूनही.
हाही पॅडल करण्याचा प्रयत्न, डिक्लेअरमध्ये एक धाव जाते लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. थँक्यू. एक सिंगल धाव लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. 22 धावसंख्या आता स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू झाले, 2 बाकी आहे. बोलका स्कोरर, अगदी तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गुड स्कोरिंग, खूप चांगल्या पद्धतीने स्कोरिंग केली आहे. बॅकफुटला टॅप फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू कॅच ड्रॉप होतीये, बॅकअप आहे, कव्हर आहे. आज बऱ्याच चुका झालेत. शिवगर्जना मिरासवाडी या टीमकडून थोडीशी मिसफिल्डिंग झाली आहे. येस, 3 धावा कंप्लीट केलेत. मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे, लेंगे जरूर, भाग के लेंगे, लेंगे जरूर. वन टू गो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यासाठी गेले नाहीयेत. 1 बाउन्स चेंडू, यावेळी मात्र एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न होईल का? फेकी चांगली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अप्रतिम बॅटिंग श्री भैरवनाथ 11 सिंगमोडेवाडी बनपुरी टीमनं 27 धावा सजवलेत आणि 28 धावेचं दिले आव्हान शिवगर्जना मिरासवाडी टीमच्या समोर. जाऊया टॉससाठी. दोन्ही टीम या कॅप्टन्स करूया टॉस. मिस्टर PTPL राजेश दादा वेलकम, सुस्वागतम मिस्टर PTPL. यंदाही राजेश दादाकडे भरपूर लक्ष असेल, भरपूर फॅन फॉलोवर, आणि यंदा बाईककडे देखील सगळ्यांचं लक्ष. बाईक कोणत्या गावात जाणार आहे याकडे. भरत दादा वेलकम. हे सगळे आयकॉन लेवल खेळाडू दाखल झालेत. बेस्ट विकेट किपर हिमांशू दाखल झाला या पाटण टेनिस क्रिकेटचा. सगळे गोशेडवाडीची आणि सोनावडे टीम. वा, सोनावडे टीम खूप सकाळी लवकर आले. नितीन असेल, उदय दादा असेल, हे सगळे लवकर दाखल झालेत. जिंकण्यासाठी प्रत्येक जण दाखल झालाय. चला टीम, आपण टॉस घेणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स. योगेश दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत या मॅचचा. मी विनंती करेन योगेश दादा, आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक घेत आहोत. आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे विपक्ष श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषडवाडी. येस, वेलकम. हेड अँड टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. छापा काटा, स्विंग द टॉस. छापा कॉल केला आहे आणि काटा आला आहे. श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स घोषडवाडी महत्त्वाचा टॉस जिंकला आहे. 20 चेंडूंचा सामना आहे. निर्णय काय? गोलंदाजी करणार आता शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे संपूर्ण? आहे, कट टू कट आहे, पूर्ण नाही. पण आता पाटण तालुका प्रीमियर लीग येते आहे. डे नाईट स्पर्धा आहे. ऑप्शन देखील जवळ येऊन ठेपलं आहे. संपूर्ण टीमचा सराव कसा राहिला आणि टीम कशी तयार झाली तुमची? आमची टीम कंटिन्यू सराव होताना जास्त नसतो, पण टीम गेल्या वर्षीची आहे कंटिन्यू. फक्त नवीन प्लेयर 2 वाढलेत. बॅटिंग करायची आहे. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे काय टार्गेट सेट केलं आहे? साधारणतः एक 40च्या दरम्यान तरी 40च्या वरच केलं पाहिजे, कारण आपल्यासमोर आहेत म्हणजे की पाटण तालुक्याचे सुपरस्टार खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांचा पुढचं खेळ लक्षात घेता आपल्याला जास्तीत जास्त जेवढा धावा बनवता येतील तेवढा बनवता आले पाहिजे. आता शनिवारचा दिवस आहे आणि या शनिवारचा दिवस म्हटलं की काही खेळाडूंना सुट्टी नसते. स्क्वॉड आहे का? सध्या तर अजून नाही आहे, येत आहेत पोरं, पण पूर्ण तर स्क्वॉड नाही आहे अजून. आज शनिवार ॲडजस्टमेंटचा वार आहे, पोरं सगळी नाही आहेत, पण बघूया. आणि टीम कशी तुमची सज्ज झाली या स्पर्धेसाठी आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे? अगदी सज्ज झाले पूर्णपणे. जेवढे पण आहेत तेवढे आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. का समोरची टीम पण जेवढी तकडे येतं तेवढी त्या हिशोबानेच आपल्याला खेळ केला पाहिजे. त्या हिशोबात आम्ही पूर्णपणे तयार आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला मिस्टर PTPL कॅप्टन राजेश कुराडे यांनी. त्यांनी घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडेला आमंत्रित केलं आहे. धन्यवाद. थँक्यू. टार्गेट आहे 28 धावेचं. तेवढा सॅटिस्फाईड स्कोअर आहे. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरसवाडी टीम बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर दाखल झाले. हल्ली खेळाडूंचं कौतुक करूसं वाटतं. जेव्हा कमी खेळाडू असतात बॅटिंग आल्यानंतर 12वे खेळाडू लगेच येऊन थांबतात, एक्स्ट्रा खेळाडू लगेच येऊन थांबतात. हळूहळू प्रत्येक संघ एक स्वतःमध्ये एक वेगळी शिस्त आणतो. शिवा जाधव बॉसचं कौतुक करेल. तालुक्याला खूप चांगली शिस्त
या संपूर्ण कमिटीनं, तालुक्याच्या संपूर्ण कमिटीनं, शिवाजी तो बॉसनं शिकवली आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा संघ पाटण तालुक्याचे 2 गाव 11साठी खेळाय बाहेर जातात, दुसऱ्या विभागामध्ये तालुक्यामध्ये जातात, तेव्हा खूप चांगली शिस्त त्यांची दिसून येते. बेस्ट 103 संघ ज्या तालुक्यानं खऱ्या अर्थानं इन्व्हॉल्व आहेत तालुक्यामध्ये, त्या तालुक्याला एक शिस्त देखील आहे क्रिकेटची. खूप छान मॅचच्या दिशेने आपण जातोय. टीम आपण पाहिलं तर सिंगमोडीवाडी टीम, बनपुरी टीमकडून एक्स्ट्रा खेळाडूच्या भूमिकेमध्ये अतुलदादा दिसेल मिड ऑनला, कारण की सिंगमोडेवाडी ही बनपुरीमध्येच मोडते. बनपुरी सिंगमोडेवाडी बनपुरी असं नाव घेतलं जातं. येस, 28 धावेचा आव्हान. चला मॅचकडे जाऊयात. टीम चला लगेच मॅचला स्पीडअप द्या. सॅमला सरकवलंय, लॉंग ऑनला सॅमला आता उभं केलंय. काव कॉर्नरला उभा होता, लॉंग ऑनला उभं केलं बॅटिंगसाठी संतोष आणि भरत. ओव्हर क्रमांक 1 विजय दाखल झालेत. महत्वाची ओव्हर असेल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला विजय. दोघेही मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहेत. पहिल्या चेंडू बॅटच्या टॉप एजला, ओ हो 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 माय गॉड, या मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. हा चेंडू जाणून बुजून टाकला हाफ ट्रॅकर. आसान नाही रहेगा ये मॅच. दोन्ही टीम विजेत आहेत. ओव्हर क्रमांक 1 P1, पॉवर प्ले क्रमांक 1. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला कॅचिंग पोझिशनला खेळाडू ठेवला, कॅच पकडली आहे. बिग फिश इन द बास्केट. सिंगमोडेवाडी बनपुरी टीमचा आवाज तुम्ही ऐकलात मैदानामध्ये, कारण की या संघाला माहिती आहे संतोषला पकडलं तर मॅच पकडली, इसको पकड डाला तो मॅच जिंगल आला. या टीमला माहिती आहे. वॉट अ कॅच, काय जाळं टाकलं होतं बघ ना. जो काव कॉर्नरला खेळाडू होता सॅम, त्याला लॉंगॉनला घेतलं. डीप स्क्वेअर एक रिझनला जास्त सरकून वाईडिश होता, त्याला थोडंसं आणखीन अनऑर्थोडॉक्स क्षेत्रामध्ये उभं केलं. चेंडू टाकला हाफ ट्रॅकर, बॅकफुटला पुल खेळण्यासाठी भाग पाडलं, गती कमी केली, ताकद जास्त लावावी लागली, जाळ्यामध्ये अडकला सहज मासा. संतोष मागच्या मॅचचा हिरो बॅक टू टॅक आउट. केपी दाखल झालाय. खूप इम्पॉर्टंट राहिली मॅच. विजयनं आज कामगिरी खूप चांगली केली सिंगमोडीवाडी बनपुरी टीमकडून. विजय आज पहिल्या मॅचमध्ये देखील चमकला, चांगली गोलंदाजी राहिली, मॅन ऑफ द मॅच त्यानं घेतला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर हा संघ आता मिरासवाडी टीमला टफ देण्यासाठी प्रयत्न करतोय. बडा मुकाबला, चित्त थरारक खेळ करणारी ही स्पर्धा आहे.
टीमची टोटल अगदी एक वरती आहे, धावा आल्या नाहीयेत. बॉलिंग अटॅक किती जबरदस्त राहिला असेल, कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय. जो कॉन्फिडन्स आहे तो टीमचा. वॉट अ बॉल, अप्रतिम गोलंदाजी. शिंगमोडेवाडी बनपुरी टीमचा विजयनं अप्रतिम गोलंदाजी टाकली आहे. वा, वेगवान गोलंदाजी. धाव फक्त 2 दिलेत, विकेट घेतलेत तब्बल 3. केपीला माघारी पाठवला, भरतला माघारी पाठवला, संतोषला माघारी पाठवला. 3 फलंदाज, पहिली फळी, पहिला दरवाजा खिळखिळा केलाय, बुरुज ढासळलाय थोडासा. मात्र जबाबदारी गणेश आणि रोहितच्या खांद्यावरती आहे. या मॅचमध्ये तब्बल 28 धावा करायचे आहेत. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 26 धावा 12 चेंडूमध्ये करायचे आहेत. ओव्हर हॅट्रिक बोलू शकतो तू, कारण की हॅट्रिक वाचली, 1 धावमध्ये आली, तदनंतर एक सिंगल धाव दिली. येणारे 2 चेंडू आहेत ते महत्वाचे असतील. येणारे 2 ओव्हर आहेत, माफ करा, ही जी ओव्हर आहे ती महत्वाची असेल. इथे कुठेतरी धावा करण्याचा प्रयत्न गणेश आणि बॅटिंग करत असताना रोहितकडून केला जाऊ शकतो, कारण की ऑलरेडी पहिल्या 7 चेंडूमध्ये विकेट 3 गमावलेत, 2च आलेत. म्हणजे कुठेतरी या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या गोळा करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. गोलंदाजीसाठी दाखल झालेत अभिषेक. ओव्हर क्रमांक 2 मध्ये. विकेट किपरला तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षण संपूर्ण तो सजवतोय. मॅचमध्ये सध्या कमबॅक करण्यासाठी मिरासवाडी टीमला जास्त वेळ घेऊन चालणार नाही. महत्वाची स्पेल. बॅकफुटला पंच केलाय, टायमिंग चांगलं आहे. मिड विकेटला डीप मध्ये झाली आहे सुरुवात. आता मिरासवाडी टीमच्या बॅटिंग करत असताना फलंदाज गणेश कडून श्री गणेशा त्यानं आपल्या संघाचा केला एक संकट मोचक म्हणून धावून आला. श्री गणेश करणारा गणेश चिंतामणीही ठरू शकतो, म्हणजे संघाची चिंता दूर करणारा हाही खेळाडू मैदानामध्ये आलाय, हे मात्र त्याने पहिल्या चेंडूवरती सांगितलं. अभिचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं. आइया अभी, 6 से करेंगे आपका स्वागत, स्वैग से करेंगे आपका स्वागत. वड मॅच. हाही लॉफ करण्याचा प्रयत्न, सर बॅटवा आला नाहीये. खेळाडू पॉइंटला कॅच पकडले, ड्रॉप झाली आहे. फिल्डिंग चांगली राहिली होती आतापर्यंत, कॅचेस पकडल्या होत्या. एक चुका. गणेशही डोक्याला हात लावतोय, त्याला माहिती आहे मॅच मध्ये मी टिकलो तर मी मॅच घेऊन जाऊ शकतो. आणि शिंगमोडेवाडी टीमला माहिती आहे गणेश आणि रोहितला थांबवलं तर मॅच बनू शकते. हाफ ट्रॅक बॅकफुटला जाऊन पूल फटका. सॅम आहे, वेगानं जातोय, गॅदर केला, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फेकी चांगली, कव्हर आहे मागे. कव्हर खूप महत्वाचा आहे. तुमच्या पाठीशी कव्हर असणं, बॅकअप असणं. बॅकअप असला, बॅक बॅलन्स असू दे किंवा मॅच मधल्या धावा असू दे, कमी खर्च होतात, धावा वाचतात. बॅकअप असणं महत्वाचं आहे. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 10 या आकड्यावरती. 10-10. बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, कॅच साठी कॉल दिला, कॅच इथेही ड्रॉप होती आहे. कॅचेसचा प्रयत्न चांगला राहिलाय, टीम एफर्ट चांगले राहिले. 2 धावा पुन्हा. संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचले. 28 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. चेंडूचा खेळ तब्बल 4 झालाय, म्हणजे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या मॅचचं इक्वेशन, मॅचचं समीकरण, मॅचची सिच्युएशन घडवणारा बिघडवणारे 2 चेंडू आता मात्र गणेशच्या समोर असतील. या 2 चेंडूमध्ये मॅच बनेल किंवा बिघडेल ही. सर बॅटनं ड्राईव्ह केलाय,
लॉंगॉनला अजय आहे, फिल्डिंग चांगली आहे. व्हॉट अ फिल्डिंग अजय, काय क्षेत्ररक्षण अजयनं केलंय. कार्पेटला अक्षरशः बंदुकीच्या गोळीसारखा चेंडू येत होता आणि अशा वेळी अजयनं फिल्डिंग एफर्ट्स दाखवलेत. 1 to go. एक चेंडू आता बाकी आहे या ओव्हरचा. पुढून घेण्याचा प्रयत्न, पूल फटका मिड विकेटला डीप मधून खेळाडू वेगानं येतोय. आता एक सिंगल धाव, फेकी चुकीच्या दिशेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि जर विचार केला, अक्षय 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि तब्बल 13 धावेची गरज. अभिषेकलाही 13 धावा आले. त्याचबरोबर स्वागत करतो आमचे सागर शेठ सुपुगडे आणि आबाजी शेठ सुपुगडे. वेलकम. खऱ्या अर्थानं आबाजी शेठ शिवा जाधव बॉस यांना आयफोन गिफ्ट करणारे, ही खबर कालच्या पेपरमध्ये आली होती की आबाजी शेठ सुपुगडे यांच्याकडून आयफोन गिफ्ट लवकरात लवकर दिला जाईल. ते शब्द आहेत, ते प्रॉमिस केले आबाजीनं. मॅचच्या दिशेने जातोय. दोघांचं कौतुक करतो. PTPLच्या पाठीशी आबाजी सुपुगडे शेठ, सागरदादा नेहमी उभे राहतात. एक संघ मालक म्हणून यंदाच्या वर्षी ते आहेत. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 6-13. वॉट अ मॅच यार. 6 चेंडू 13 धावेची गरज. विक्रम आलेत गोलंदाजीसाठी. काय वाटतं, कोण जिंकेल? क्रिकेट जिंकेल. जो बेस्ट देईल तो जिंकेल. जो चांगला परफॉर्मन्स करेल तो जिंकेल. जो जिद्दीनं लढेल तो जिंकेल. जो मनात जिंकेल तो मैदानात जिंकेल. मॅच जिंकण्यासाठी खेळणारे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहेत. 6 चेंडू 13 धावेची गरज. गणेश स्ट्रायकिंगला. लीडिंग एज. एक धाव आली आहे. 5 चेंडू 12. वॉट अ मॅच. 5 चेंडू तब्बल 12 धावेची गरज. चित्त थरारक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा, टेन्शन देणारा, घाम फोडणारा सामना हा आहे. ऑब्विसली क्रिस्टल ट्रॉफी पर्यंतचा प्रवास गुलाबाच्या पाकळ्या टाकून तयार होत नाही. तिथे काचा असतात, त्या पायाला लागतात आणि त्या टोचणारे काट्याने टोचणारे काचा चालण्याचा वेग वाढवतात. हेही खरं आहे. वॉट अ मॅच. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 3 चौकार 5 चेंडू 2 षटकार 5 चेंडू. अशी मॅच आहे. सोडून दिलाय. वाईट आणि +1 आलाय. +1 आलाय. ही कहाणी आहे. एक खराब चेंडू मॅचचं इक्वेशन बदलतो. टर्न करण्याचा प्रयत्न केला होता विक्रमने, काहीतरी कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न केला होता. विकेट कीपर सांगतोय जो हे अपना डाल 13 डाल. 5 चेंडू तब्बल 10 धावेची गरज. 5-10. ओ चुका होत आहेत. मॅच कुठे घेऊन चाललाय विक्रम. इट्स नो बॉल, फ्री हिट. नो बॉल आला, फ्री हिटचा चेंडू. मॅच कुठे होती, कुठे चालली आहे. कॅप्टन येतोय. विक्रमच्या खांद्यावरती हात ठेवून हावभाव येतं. हे वाटतंय की डोकं शांत ठेवून गोलंदाजी टाक असं बोलतोय की काय. त्याचे हावभाव सांगतायत. माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे गुरु. तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय, हा माइंडसेट काय आहे, तो प्रेझेंट सेन्स इम्पॉर्टंट आहे. चेंडू बाकी आहे तब्बल 5 धावा. आपण पाहिले तर फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून मिरासवाडी टीम मॅच मध्ये आली मॅच मध्ये मिरासवाडी टीम. कॅप्टननं सांगितलं होतं हा एक मारला. वॉट अ स्ट्रोक. काय फटका. इथे जीव भांड्यात पडला. चेंडू ट्रॉफीवर येतोय की काय. क्रिस्टल आहे ना. लेने के देने पड जाएगे गुरु. वॉट अ मॅच. समीकरण आपण पाहूयात. विजयासाठी तब्बल 4 चेंडू 2.
4ला 4 असतील भाऊ. 3 आहेत. 4 चेंडू 3 धावेची गरज. 4 चेंडू 3. वड मॅच. लफ केलाय, फटका चांगला खेळून काढला. यावेळी देखील वेगाने गेले, चेंडू पकडलाय, फेकी चांगली झाली, एक सिंगल धाव घेतली, तोपर्यंत एकाच धावेची समाधान. आता 3 चेंडू 2 धावेची गरज. वेलकम आयकॉन शैलेश दादा, वेलकम, आपलं स्वागत आहे. शैलेश काळे आयकॉन प्लेयर, वेलकम, सुस्वागतम. सब बडे धुरंधर आ गए मैदान के अंदर. आज सॅटर्डेला चांगल्या मॅच लागलेत, सगळे धुरंधर आहेत. विजयासाठी तब्बल चेंडू बाकी आहेत, अजूनही 3 धावा हव्यात. 2. ओहो हो हो, हा फटका सर बॅटनं खेळला. स्ट्रेट हिट मध्ये एक सिंगल धाव घेतली आहे. कदाचित विजयाची दुसरी धाव घेतील का? होय, विजयाची दुसरी धाव घेतली आहे. शिवगर्जना मिरासवाडी टीम विजेता राहिली. विजय संघाच्या शुभेच्छा. मॅच हातात होती, अर्थातच शिंगमोडेवाडी बनपुरी टीमच्या निसटली हातातून मॅच, गेली हातातून मॅच आणि आता पराभव स्वीकारावा लागेल या संघाला. व्हॉट अ मॅच. वा, या मॅचचा हिरो शिवगर्जना मिरासवाडी टीम साठी संकट मोचक म्हणून जो धावून आला, ज्यानं संघाची चिंता दूर केली, असा संघाचा श्री गणेशा, धावून आलेला गणेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम गणेश, मॅन ऑफ द मॅच. वेलकम सुजित दादा, आपले शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय दादा, वेलकम. सुजित दादा गेले कित्येक वर्ष आपण पाहिलं टीम सोबत जॉईंट आहे. कर्णधारचं पद त्यानं भूषवलं, आयोजनामध्ये अग्रेसर नेहमी राहिला. मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. टॉस का बॉस सुजित दादा साळुंखे, सूरज दादा साळुंखे आबा यांनी स्पॉन्सर केलंय म्हणून चर्चा केली. सुजित